होळीच्या शुभमुहूर्तावर कोकणाकडे जाणारी जलवाहतूक सुरू झालेली आहे. आपल्यासोबत आहेत कोकणातील बरेच मान्यवर मंडळी. जटासाहेब, काय सांगाल, तुम्ही आमदार होता आणि आज शुभारंभ होतोय आणि दिमागात शुभारंभ होतोय होळीच्या शुभमुहूर्तावर, कसं फिलिंग करताय? हा आमच्या सगळ्या कोकणातल्या कार्यकर्त्यांच्या, कोकणी माणसाच्या इच्छापूर्तीचा दिवस आहे. आमच्या सगळ्यांची स्वप्नाची पूर्ती झाली. 84 साली बंद झालेली आमची जलवाहतूक पुन्हा सुरू झाली, धूमधडाक्यात सुरू झाली. आणि याचं सगळं श्रेय आमचं महाराष्ट्र सरकार आणि आमच्या महाराष्ट्र सरकारचे मंत्री माननीय नितेशजी राणे यांना जाते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणी माणसाचं स्वप्न आज पूर्णत्वात जात आहे. 1984 मध्ये शेवटची रिपोर्ट गेलेली होती आणि तब्बल 42 ते 44 वर्षांचा कोकणासाठी आज सुवर्णदिन मानला पाहिजे. तुम्ही पण ज्या ठिकाणी जात आहेत तिथले तुम्ही आमदार म्हणून काम केले. कसा कोकणाचा विकास या निमित्ताने होऊ शकतो? कारण कोकण रेल्वे आणि बसेस ह्या नेहमी हाऊसफुल पाहायला मिळत होते. कोकण श्रीमंत होतं कारण कोकणाची बंदरं श्रीमंत होती. बंदरांमुळेच कोकण श्रीमंत झालं होतं, हे लक्षात ठेवा. म्हणून कोकणाच्या विकासाची उंची या आमच्या बंदरांच्या खोलीत दडलेली. आमची बंदरं जशी विकसित होतील तसा आमचा कोकण विकास होईल. म्हणून ही कोकणाच्या विकासाची नांदी आहे. कोकणाची भरभराट या समुद्रामुळेच होणार आहे. त्यामुळे जेवढी समुद्र किनारपट्टी जगातल्या कुठल्याही भागाला नाही एवढे आमच्या कोकणाला आहे. त्यामुळे आमच्या कोकणाचा विकास होणार. नितेशजींनी योग्य प्रकारे याचं नियोजन केलेलं आहे. आमची विनंती तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आहे, या मालकाच्या एकाच्या 10 बोटी होऊ देत. होय की नाही महाराजा? एकाच्या 10 बोटी होऊ देत. आमचे विवेक जाधवांचे भरभरून या ठिकाणी बोटी वाढान देत. आमच्या सगळ्या कोकणातली मंडळी या बोटीने प्रवास करू देत. खूप सुखद, आल्हाददायक आणि कम्फर्टेबल हा असा प्रवास आहे. तिकीट सुद्धा हळूहळू कमी होईल. जर बोटी वाढल्या, भारमान वाढलं तर तिकीट कमी होईल. तोपर्यंत माझी आमदारांना आणि आमच्या नितेशजींना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, जोपर्यंत हे भारमान वाढत नाही तोपर्यंत MMBच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने काही प्रमाणात सबसिडी द्यावी आणि हे तिकीटचे जे दर आहेत ते थोडे कमी करावेत. तर आणखीन लोक वाढतील आणि जसं भारमान वाढेल तसं हळूहळू तिकीटचे दर पुन्हा केला हरकत नाही. दुसरी विनंती आमच्या पालकमंत्र्यांना, जिकडे विजयदुर्गला बोट थांबेल तिथून प्रत्येक गावामधल्या ST त्यांची कनेक्टिव्हिटी चांगली करा. जर ST राजापूर आहे, कणकवली आहे, देवगड आहे, या सगळ्या भागाला जर मालवण आहे याला कनेक्टिव्हिटी दिली तर हळूहळू मोपा विमानतळाकडे जाणारे लोकांची गर्दी ही राजापूर, रत्नागिरी आणि कणकवली, देवगड, वैभववाडी, मला वाटते आमच्या या 8-10 तालुक्यामधली तर सगळी जनता बोटीने प्रवास करेल. एक उत्कृष्ट प्रवास आहे आणि बोट अत्यंत सुंदर आहे. बोटीची व्यवस्था चांगली आहे आणि हे बोटीतले सगळी मंडळी मनमिळावू आहेत. ते खूप आम्हाला मदत करतात, ते आम्हाला सहकार्य करतात, ते अजिबात भांडत नाहीत. ते सगळ्यांना व्यवस्थित आतमध्ये सोडतात, सगळ्यांची काळजी घेतात. त्यामुळे त्यांचं सुद्धा आम्ही कौतुक करतो. मंडळी भरपूर या, हाऊसफुल बोट होऊन जाऊ द्या. धन्यवाद. आपल्यासोबत मनोज रावराणे नूतन जिल्हा सदस्य. मनोजजी, काय सांगाल, पहिला प्रवास आहे, कसं फिलिंग होते? कारण विमानाने पण तुम्ही प्रवास केला असेल, रेल्वेने, कसं सुखसुविधा आणि सुविधा आहे तिथे? खरंच पहिलं तर आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे आणि आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची संकल्पना आणि आमचे खासदार सन्माननीय राणेसाहेब यांचं स्वप्न आज नितेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून पूर्ण होतं आहे. आणि खरोखरच आमच्या कोकणाला एक विकासाची, म्हणजे पर्यटक असतील, व्यापारी असतील आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा हा खऱ्या अर्थाने मार्ग आहे. म्हणजे काय सांगाल, देवगड आता जवळ आलाय मुंबईच्या, कारण 6 तासात तुम्ही विजयदुर्ग देवगडवरून थेट मुंबईला येणार आहात. नक्कीच. सर्वप्रथम जसं जटासाहेब म्हणाले, कोकणचं वैभव हे समुद्रात बंदरामध्ये आहे आणि ही ज्या बोट सुरू झालेली आहे त्यामुळे नक्कीच कनेक्टिव्हिटी आणखीन वाढेल. रोजगार तसं पर्यटन याला चालना मिळणारी आहे. कालच पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांनी असा उल्लेख केला होता, झालेल्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देवगड तालुक्याने 100% यश दिलेलं आहे. म्हणून पहिलं गिफ्ट म्हणून आजच्या या होळीच्या मुहूर्तावरती हे विजयदुर्गला पहिली बोट चालली. तुम्ही ज्या क्लासमधून प्रवास करताय, कितीचं तिकीट काढलंय आणि कसा प्रवास सुकर होतोय? 7,000 तिकीट आहे आणि चांगला एकदम व्यवस्थित प्रवास सुखाचा होईल. काही कणकवलीचे लोक आहेत, कणकवलीचे लोक आहेत. येतोय मी दादा तुमच्याकडे.
आपल्या या बोटीतून आपल्या मुंबईतले एक मोठे विकासक विमल अग्रवाल प्रवास करत आहेत. ते मुद्दाम आपल्या कुटुंबासकट गाडीने आलेले आहेत आणि तिथून ते गोव्याला जाणार आहेत. म्हणजे गोव्याला जाणारी मंडळी सुद्धा या बोटीतून जाऊ शकतात. 2 मिनिटं त्यांचा म्हणजे कसा प्रवास आहे? तुम्ही पहिल्यांदा ज्या बोटीने असा प्रवास करताय का आणि काय वाटतं या संदर्भात? खूप सुंदर आहे आणि याला खूप वाढणार बघा, खूप पॅसेंजर वाढणार. त्याच्या लोकांना माहीत पडणार, त्याच्यामध्ये खूप पॅसेंजर वाढणार. गोवा यायला खूप सुंदर हे पर्याय चालू झाला आहे. स्वतःच्या गाडीत. इथलं तुम्ही नाश्ता केला, इथल्या सुविधा या संदर्भात काय सांगाल? सगळे टॉप क्लास आहे. आपण हाँगकाँगमध्ये फिरतो, सिंगापूरला फिरतो, तसली ही सुविधा आहे. या बात हाँगकाँग सिंगापूरचा अनुभव आल्यासारखं म्हणतात. तुम्ही कणकवलीला जाणार आहात, कसा अनुभव घेता आता? खरंच खरोखरच सुंदर आहे. नितीनजी आमच्यासाठी जी स्वप्न बघतात आणि ती पूर्ण करतात हे त्यांचं खास आहे. आणि त्यात पण आजचा जो थ्रिल आहे, म्हणजे विमानाने फिरतो, गाड्या घेऊन फिरतो, ट्रेनने फिरतो, पण आजचा जे बोटीचा प्रवास जो आहे तो अप्रतिम आहे आणि तो सर्वांनीच त्याचा आनंद घ्यावा अशी विनंती. जटासाहेब, सौभाग्यवती पण तुमच्यासोबत आहेत. एकंदर जो प्रवास तुमचा आहे, आता तुम्ही जाताय कोकणामधल्या लोकांना जे दर आहेत या दरांबद्दल पण एक 3,000 एक सर्वसामान्यांना परवडणार तिकीट आहे, काय सांगाल? हळूहळू दर कमी होतील आणि माझी महाराष्ट्र सरकारला, माननीय मुख्यमंत्र्यांना आणि माननीय नितेशजींना विनंती आहे की ह्याच्यामध्ये एक 50% सबसिडी सुरुवातीला द्या आणि हळूहळू जसं भारमान वाढेल तसे दर वाढवा. आणि जर लोक यांनी प्रवास भरपूर केला तर ॲटोमॅटिक दर कमी होईल. त्यामुळे दराची चिंता करू नका कोकणी माणसाने. मुंबईत भरपूर पैसे कमवा आणि कोकणाला आपल्या बोटीला नक्की आपल्या बोटीने आपल्या गावाला जा. कशा पद्धतीने इथल्या सुविधा आपल्याला पाहायला मिळतात? काही गरम पदार्थ जे आहे ते पाहायला मिळतात आणि दरांच्या बाबतीमध्ये पण चर्चा होती. जे दर आहेत हे दर कसे आहेत? कारण सर्वसामान्यांना परवडणार आहेत. दर पण चांगले आहेत आणि तो क्वालिटी, हा शाबाश, क्वालिटी चांगली आहे. मी सकाळी पोहे खाल्ले, उपमा खाल्ला, नाचोत खाल्ले, सगळं खाल्लंय. तर बिचाराची कॉफी चहा फार सुंदर दिली आणि एवढं देऊन सुद्धा माझ्या अजूनपर्यंत त्याने बिल मागितलं नाही. आपल्यासोबत प्रमोद जेटार, कशा पद्धतीने हा प्रवास आहे? कोकणी माणूस जो आहे काहीच म्हणजे 7 तासामध्ये मुंबईवरून विजयदुर्गला पोहोचणार आहे. नितेश राणेंनी सगळ्यात स्पष्ट केलंय ही जी सेवा जी आहे वेंगुर्ल्यासह मालवणला सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. रत्नागिरी सेवा सुरू करण्याचा मानस आहे. निश्चितच कोकणासाठी आजचा दिवस हा एक सुवर्ण क्षण मानला जातो. भरत केसरकर, डिजिटल मराठी, मुंबई.